नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपला विषय खोल या यूट्यूब चॅनलवरती. राज्य उत्पादन शुल्क म्हणजे दारूबंदी परीक्षावरती आपण 100 प्रश्नांचा वन लाइनर सराव प्रश्नपत्रिका घेऊन आलेलो आहोत. यामध्ये मध्य काठिण्य पातळीचे जे काही प्रश्न आहेत ते आपण हे घेणार आहोत. तर याचे जे विषय आहेत ते आहेत सामान्य ज्ञान, भारतीय संविधान, राज्य उत्पादन शुल्क कायदे व विज्ञान. या विषयावरती आपण चर्चा करणार आहोत. खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत जर तुम्ही दारूबंदी परीक्षेची तयारी करत असाल तर. मित्रांनो, यामध्ये 100 प्रश्न खूप इम्पॉर्टंट आहेत, ते तुम्ही नोट देखील करू शकता. तुम्हाला परत परत याचा सराव करण्यासाठी बरं पडेल. तर यामध्ये जो पहिला प्रश्न आहे तो आहे, भारताच्या संविधानातील कोणत्या कलमात दारूबंदीचा उल्लेख आहे? तर उत्तर आहे कलम 47. लक्षात ठेवा, महत्त्वाचे सर्वच्या सर्व प्रश्न आहेत, नोट देखील करू शकता. त्यानंतर कलम 47 हे कोणत्या भागात आहे? तर उत्तर आहे राज्य धोरणाच्या मार्गदर्शक तत्वे. राज्याच्या धोरणाच्या मार्गदर्शक तत्वे यामध्ये आहे, लक्षात ठेवा. त्यानंतर महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क विभाग कोणत्या मंत्रालयाच्या अधिपत्याखाली येतो? लक्षात घ्या, वित्त विभाग, लक्षात ठेवा. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, भारतात सर्वप्रथम पूर्णपणे दारूबंदी लागू करणारे राज्य कोणते? तर गुजरात. तर पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क विभागाचे प्रमुख अधिकारी कोण? तर आयुक्त. लक्षात ठेवायचे, कमिशनर. त्यानंतर मद्यावरील कराला काय म्हणतात? तर उत्तर आहे अबकारी शुल्क. लक्षात ठेवा, अबकारी शुल्क. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, एक्सिव हा शब्द कोणत्या प्रकारच्या करासाठी वापरला जातो? तर उत्पादनावरील कर. लक्षात ठेवा. त्यानंतर दारूबंदीचा मुख्य उद्देश काय आहे? तर जन आरोग्य संरक्षण. तर बेकायदेशीर दारू करण्याला काय म्हणतात? तर उत्तर आहे हातभट्टी. तर त्यानंतर मिथाईल अल्कोहोलला दुसरे नाव काय? तर मिथेनॉल. लक्षात ठेवा. त्यानंतर पिण्यायोग्य अल्कोहोल कोणते? तर इथेनॉल हे आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, मिथेनॉलचे रासायनिक सूत्र काय? तर उत्तर आहे CH3OH. लक्षात ठेवा, CH3OH. त्यानंतर इथेनॉलचे रासायनिक सूत्र काय? तर उत्तर आहे C2H5OH. त्यानंतर मद्य निर्मिती कोणती प्रक्रिया वापरली जाते? मद्य निर्मितीत जी आहे ती किण्वन. लक्षात ठेवा, किण्वन ही प्रक्रिया वापरली जाते. त्याला फेर्मेंटेशन देखील म्हटले जाते. लक्षात ठेवा. त्यानंतर किण्वनात इष्टचे कार्य काय? तर उत्तर आहे साखरेचे अल्कोहोल मध्ये रूपांतर. त्यानंतर इष्ट हा कोणत्या प्रकारचा जीव आहे? तर उत्तर आहे बुरशी. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, हातभट्टी दारूमुळे कोणते विषबाधेचे प्रमाण वाढते? तर कोणते? त्याचं उत्तर आहे मित्रांनो मिथेनॉल विषबाधा. लक्षात ठेवा, मिथेनॉल विषबाधा. मिथेनॉलचा सर्वात गंभीर परिणाम कोणता? तर अंधत्व. त्यानंतर भारतात GST मध्ये मद्याचा समावेश आहे का? तर उत्तर आहे नाही. त्यानंतर मद्यावरील कर कोण लावते? तर राज्य सरकार. त्यानंतर राज्य उत्पादन शुल्क हा कोणत्या प्रकारचा महसूल आहे? तर राज्याचा महसूल प्रकार आहे. लक्षात ठेवा. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, दारूबंदी संबंध मुख्यतः कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? तर सार्वजनिक आरोग्य. लक्षात ठेवा. अल्कोहोलचे प्रमाण कशात मोजतात? तर उत्तर आहे ABV. लक्षात ठेवा. ABVचे पूर्ण रूप काय, म्हणजे लॉंग फॉर्म काय? तर अल्कोहोल बाय व्हॉल्यूम. लक्षात ठेवा. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, भारतातील राष्ट्रीय चिन्हावरील किती सिंह आहेत? चिन्हावर किती सिंह आहेत? तर 4 सिंह आहेत. लक्षात ठेवा. आणि दिसतात किती? तर 3. त्यानंतर महाराष्ट्राची राजधानी कोणती? तर मुंबई. सर्वांनाच माहिती आहे. महाराष्ट्राची उपराजधानी नागपूर आहे. त्यानंतर महाराष्ट्र दिन कधी साजरा केला जातो? 1 मे. लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर महाराष्ट्र राज्याची स्थापना कधी झाली? तर 1 मे 1960. लक्षात ठेवा. त्यानंतर भारतीय संविधान कधी लागू झाले? तर उत्तर आहे 26 जानेवारी 1950. भारतीय संविधान कधी स्वीकारले? तर कन्फ्युजिंग आहे, महत्त्वाचं आहे. 26 नोव्हेंबर 1949. लक्षात ठेवायचं आहे. कधी स्वीकारले? 49ला. आणि लागू कधी झाले? 50 मध्ये. 26 जानेवारी 1950 मध्ये. लक्षात ठेवा. भारतीय संविधानाचे शिल्पकार कोण? तर उत्तर आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. भारताचे पहिले राष्ट्रपती कोण? तर डॉक्टर राजेंद्र प्रसाद. त्यानंतर भारताचे पहिले पंतप्रधान कोण? तर पंडित जवाहरलाल नेहरू हे आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा कोणता? तर अहमदनगर, म्हणजेच अहिल्यानगर आता नवीन नाव आहे.
लक्षात ठेवा. क्षेत्रफळाने भारतातील सर्वात मोठे राज्य कोणते? तर राजस्थान. त्यानंतर लोकसंख्येने भारतातील सर्वात मोठे राज्य उत्तर प्रदेश. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, भारतातील सर्वात लांब नदी कोणती? तर गंगा ही नदी भारतातील सर्वात लांब नदी आहे, 2525 एवढं त्याची लांबी आहे. लक्षात ठेवा, 2525. त्यानंतर महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी कोणती? तर गोदावरी. लक्षात ठेवा, गोदावरीची 668 किलोमीटर आहे महाराष्ट्रातील लांबी. तर गोदावरी नदीचा उगम कुठे होतो? तर त्र्यंबकेश्वर. कुठे आहे? तर नाशिक येथे. कृष्णा नदीचा उगम कुठे होतो? तर महाबळेश्वर. लक्षात ठेवा, सातारा जिल्हा. महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कोणते? तर कळसुबाई. कुठे आहे कळसुबाई? तर अहिल्यानगर या जिल्ह्यामध्ये. त्यानंतर कळसुबाईची उंची किती? तर उत्तर आहे 1646 मीटर. त्यानंतर भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना कधी झाली? तर 1 एप्रिल 1935ला. कुठे झाली? तर कोलकाता या शहरामध्ये. लक्षात ठेवा, मुख्यालय पण तिथेच होतं. त्यानंतर जे आहे ते मुंबईला हलवण्यात आलं, ते आता मुंबईमध्ये आहे. त्यानंतर RBIचे मुख्यालय कुठे आहे? तर मुंबईमध्ये आता. त्यानंतर भारतीय चलन नोटा कोण जारी करते? तर RBI. त्यानंतर 1ची नोट कोणी जारी करते? कोण जारी करते? तर भारत सरकार करते. लक्षात ठेवा. त्यानंतर भारतातील सर्वोच्च न्यायालय कुठे आहे? तर नवी दिल्ली येथे आहे. सर्वोच्च न्यायालयाचे पहिले मुख्य न्यायाधीश कोण? तर HK कानिया. लक्षात ठेवा, HK कानिया. त्यानंतर भारतीय संसदेचे किती सभागृह आहेत? तर 2, वरिष्ठ सभागृह आणि कनिष्ठ सभागृह म्हणजे राज्यसभा आणि लोकसभा. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, लोकसभेचा कार्यकाळ किती वर्षाचा असतो? तर 5 वर्षे. लक्षात ठेवा. राज्यसभेचा कार्यकाळ किती वर्षाचा असतो? तर कायमस्वरूपी असतो. सदस्यांचा कार्यकाळ हा 6 वर्षांचा असतो. त्यानंतर भारताचा राष्ट्रीय प्राणी कोणता? तर वाघ हा भारताचा राष्ट्रीय प्राणी आहे. भारताचा राष्ट्रीय पक्षी जो आहे तो मोर आहे. त्यानंतर भारताचे राष्ट्रीय फूल आहे कमळ. भारताचा राष्ट्रीय जलचर कोणता? तर गंगेतील डॉल्फिन. लक्षात ठेवा, गंगा नदीतील डॉल्फिन. तर महाराष्ट्राचे राज्य फूल कोणते? तर तामन. लक्षात ठेवायचे. महाराष्ट्राचा राज्य प्राणी कोणता? तर शेकरू. महाराष्ट्राचा राज्य पक्षी हरियाल. त्यानंतर भारतातील सर्वात उंच धरण कोणते? तर टिहरी. लक्षात ठेवा, टिहरी. त्यानंतर महाराष्ट्रातील सर्वात मोठे धरण कोणते? जायकवाडी. जायकवाडी धरण कोणत्या नदीवर आहे? गोदावरी नदीवरती. भारताचा राष्ट्रीय खेळ अधिकृतपणे कोणता आहे? तर कोणताही नाही. लक्षात ठेवायचंय. पण मानला जातो तो कोणता? हॉकी. लक्षात ठेवायचं. त्यानंतर हॉकीचे जादूगार म्हणून कोणाला ओळखले जाते? तर उत्तर आहे मेजर ध्यानचंद. ऑलिम्पिकचे प्रतीक किती वर्तुळे आहेत? तर 5 वर्तुळे. लक्षात ठेवा. तर संयुक्त राष्ट्रसंघाची स्थापना कधी झाली? 24 ऑक्टोबर 1945 साली. त्यानंतर युनोचे मुख्यालय कुठे आहे? तर न्यूयॉर्क या शहरामध्ये आहे. लक्षात ठेवा. WHO मुख्यालय कुठे आहे? तर जिनिव्हा या शहरामध्ये आहे. लक्षात ठेवा. त्यानंतर भारताचे सर्वोच्च नागरी सन्मान कोणता? तर सर्वोच्च नागरी सन्मान जो आहे तो भारतरत्न आहे. त्यानंतर महाराष्ट्रातील पहिला भारतरत्न कोण? तर उत्तर आहे महर्षी धोंडो केशव कर्वे. नोबेल पारितोषिक मिळवणारे पहिले भारतीय कोण? तर रवींद्रनाथ टागोर. त्यानंतर भारताचा पहिला उपग्रह कोणता? तर आर्यभट्ट. लक्षात ठेवा. तर इस्रोची स्थापना कधी झाली? तर उत्तर आहे 1969 साली. त्यानंतर इस्रोचे मुख्यालय कुठे आहे? तर बंगळुरू या ठिकाणी आहे. बंगळुरू कुठे आहे? आपल्या कर्नाटक राज्यामध्ये. तर भारताची अंतराळ संस्था कोणती? तर इस्रो. लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर भारतीय संविधानात मूलभूत कर्तव्य किती आहेत? तर 11 कर्तव्य आहेत. लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर मूलभूत अधिकार किती आहेत? तर 6 अधिकार आहेत. माहितीचा अधिकार कायदा कधी लागू झाला? तर 2005 साली. तर मतदानाचा वय जे आहे ते किमान वय किती? तर 18 वर्ष. त्यानंतर भारताचे निवडणूक आयोग हे कोणते संस्थान आहे? तर उत्तर आहे घटनात्मक संस्था. लक्षात ठेवा. त्यानंतर CBIचे पूर्ण रूप काय? तर सेंट्रल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन. लक्षात ठेवा, इन्व्हेस्टिगेशन. त्यानंतर CIDचे पूर्ण रूप काय? तर क्राईम इन्व्हेस्टिगेशन डिपार्टमेंट. IPCचे पूर्ण नाव काय? तर उत्तर आहे नवीन कायदा. नवीन काय?
IPCचे नवीन काय आहे नाव काय? तर उत्तर आहे भारतीय न्याय संहिता म्हणजेच BNS. कधीपासून झालंय? 2024. लक्षात ठेवा, 1 जुलै 2024. त्यानंतर CRPCचे नवीन नाव काय? भारतीय नागरी सुरक्षा संहिता म्हणजेच BNSS. त्यानंतर एव्हिडन्स ॲक्टचे पूर्ण नाव काय? उत्तर आहे भारतीय साक्ष अधिनियम म्हणजेच BSA. लक्षात ठेवा. भारतातील सर्वात लांब राष्ट्रीय मार्ग कोणता? तर NH44. त्यानंतर महाराष्ट्रातील सर्वाधिक लोकसंख्या असलेला जिल्हा कोणता? तर पुणे हा जिल्हा आहे. त्यानंतर भारताचे राष्ट्रीय गीत कोणते? तर वंदे मातरम. भारताचे राष्ट्रगीत जे आहे ते जनगण मन हे आहे. लक्षात ठेवा. त्यानंतर भारतीय ध्वजातील अशोक चक्रात किती आरे आहेत? तर 24 आरे. भारताचे सर्वोच्च न्यायालय किती न्यायाधीशांपर्यंत असू शकते? तर 34. त्यानंतर भारताचे पहिले गृहमंत्री कोण? सरदार वल्लभभाई पटेल. सरदार वल्लभभाई पटेल यांचं स्टॅच्यू ऑफ युनिटी हे अहमदाबाद येथे आहे, गुजरातमध्ये. लक्षात ठेवा. भारतातील सर्वात मोठा स्टॅच्यू. भारतातील सर्वात मोठे वाळवंट कोणते? तर थार वाळवंट. लक्षात ठेवा. महाराष्ट्रातील सर्वात थंड ठिकाण कोणते? महाबळेश्वर. त्यानंतर राज्य उत्पादन शुल्क विभागाचा मुख्य उद्देश काय? तर बेकायदेशीर मद्य निर्मिती व तस्करी रोखणे. त्यानंतर एक्सिव्ह इन्स्पेक्टर हा कोणत्या विभागातील अधिकारी असतो? तर राज्य उत्पादन शुल्क विभागात. लक्षात ठेवा. दारूबंदी भारतातील सर्वाधिक विचारले जाणारे विषय कोणते? तर हा प्रश्न आपण कॉमन तुमच्या नॉलेजसाठी घेतलाय. तर सामान्य ज्ञान, संविधान, कायदे व विज्ञान यावरती प्रश्न विचारले जातात. तर मद्य निर्मितीतील अवसान प्रक्रियेला इंग्रजीत काय म्हणतात? तर उत्तर आहे डिस्टिलेशन. लक्षात ठेवा. त्यानंतर डिस्टिलेशनचा मुख्य उद्देश काय? तर अल्कोहोल वेगळे करणे. त्यानंतर दारूबंदी भरतीसाठी सर्वात महत्त्वाचा घटनात्मक अनुच्छेद कोणता? तर कलम 47. महत्त्वाचे सर्वच्या सर्व प्रश्न आहेत. तुम्ही नोट देखील केले असतील. चांगली गोष्ट आहे. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, मित्रांना देखील शेअर करा, ते देखील अभ्यास करत असतील तर. व्हिडिओमध्ये एवढंच होतं. असेच नवनवीन व्हिडिओ आपले येत राहणार आहेत. दारूबंदीवरती आपण एक सिरीज चालू केलेली आहे. आता हा पहिला व्हिडिओ आहे. मित्रांनो, कंटिन्यू व्हिडिओ बघत राहा. खूप चांगला आणि खूप कमी वेळेत अभ्यास होतो असा. तर धन्यवाद मित्रांनो. चॅनलला सबस्क्राईब देखील करा. थँक्यू.